नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे। तब्बल 250 पदांची ही बंपर भरती असणार आहे, ज्यासाठी 1,40,000 रुपये प्रति महिना इतका पगार उमेदवारांना दिला जाणार आहे। विशेष म्हणजे एससी, एसटी, फिजिकली डिसेबल्ड कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे। उमेदवारांना 17 मे 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने या पदांसाठी अर्ज करणं आवश्यक असणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी काय असणार आहे, वयोमर्यादा काय असायला हवी, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम महाजॉबहब.in या अधिकृत संकेतस्थळावरती तुम्हाला यायचं आहे। या अधिकृत संकेतस्थळाची लिंक मी आपल्या माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। या संकेतस्थळावरती आल्यानंतर या जॉब संदर्भाचे संपूर्ण अपडेट तुम्हाला मराठीत बघता येणार आहे। यामध्ये भारत सरकारच्या नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या BPCL म्हणजेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यामार्फत ही कायमस्वरूपी पदभरती केली जाणार आहे। तब्बल 250 पदं कायमस्वरूपी पद्धतीने या ठिकाणी भरली जात आहे, ज्यामध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह, असोसिएटिव्ह एक्झिक्युटिव्ह आणि सेक्रेटरी यांसारखी अजून काही महत्त्वाची पदं जी आहे ती भरली जाणार आहे। यामध्ये मित्रांनो 18 एप्रिल 2026 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, तर 17 मे 2026 ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। जबरदस्त असा पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे। साधारणपणे 12 लाख ते 17 लाख वार्षिक पॅकेज, स्थिर करिअर आणि भारतभर काम करण्याची सुवर्ण संधी उमेदवारांना या ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत दिली जाणार आहे। कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी झालेल्या उमेदवारांना देखील या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे। मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता कोणकोणती ती पदं असणार आहे, प्रत्येक पदासाठी किती जागा असणार आहे, सविस्तर डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे। पहिलं जे पद आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग, 175 जागा असणार आहे। ज्युनियर एक्झिक्युटिव्ह अकाउंट 25 जागा, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह वेस्ट साईड अम्युनिटीज 10 जागा, सेक्रेटरी 8 जागा, असोसिएटिव्ह एक्झिक्युटिव्ह क्वालिटी अशुरन्स 30 जागा, तर असोसिएटिव्ह एक्झिक्युटिव्ह ऑफिशियल लँग्वेज 2 जागा असणार आहे। असा एकूण 250 पदांची ही एक मोठी भरती असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करणं आवश्यक असणार आहे। 17 मे 2026 ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। ऑलरेडी अर्ज प्रक्रियेला 18 एप्रिल 2026 पासून सुरुवात देखील झालेली आहे। यामध्ये विशेष म्हणजे SC, ST, फिजिकली डिसेबल कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे। मात्र बाकीच्या उमेदवारांना 1,180 इतकं परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI आणि नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही पेमेंट करण्यासाठी वापरू शकता। उमेदवारांचं वय 18 ते 35 या पदांसाठी या ठिकाणी मागितलेलं आहे। पदानुसार हे वय चेंज झालेलं आहे। काही पदांसाठी 32 वर्षापर्यंत आहे, तर काही पदांसाठी 35 वर्षापर्यंत उमेदवारांना ॲप्लिकेशन करता येणार आहे। मात्र राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमानुसार विशेष सवलत देखील दिली जाणार आहे। या संदर्भाचे सविस्तर डिटेल तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये बघता येणार आहे। यासाठी नोटिफिकेशनची लिंक देखील मी खाली दिलेली आहे। पगार तुम्ही बघू शकता, जबरदस्त असा पगार उमेदवारांना या ठिकाणी असणार आहे। 30,000 ते 1,20,000 प्रति महिना इतका पगार ज्युनियर एक्झिक्युटिव्ह, सेक्रेटरी यांसारख्या पदांसाठी असणार आहे, तर असोसिएटिव्ह एक्झिक्युटिव्ह या पदांसाठी तब्बल 1,40,000 पर्यंत पगार उमेदवारांना दिला जाणार आहे। आता हे जे पगार आहे हे पदानुसार या ठिकाणी चेंज असणार आहे। त्याचे देखील सविस्तर नोटिफिकेशन तुम्ही नोटिफिकेशनची जी लिंक मी या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणून देखील घेऊ शकता। ऑल ओव्हर इंडिया तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे आणि अर्थातच यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। आता निवड प्रक्रिया तुम्ही या ठिकाणी बघू शकता। सर्वप्रथम उमेदवारांची या पदांसाठी ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे, त्यानंतर ग्रुप डिस्कशन आणि मुलाखत घेऊन पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या ठिकाणी दिली जाणार आहे। प्रत्येक पदासाठी काय शैक्षणिक पात्रता हवी ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। पहिलं जे पद आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग, या पदासाठी दिलेल्या फील्डमधनं म्हणजेच मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल किंवा केमिकलमधनं तुमचा इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असणं आवश्यक असणार आहे।
त्यानंतर पुढचं पद आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह अकाउंट. या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी आणि CA इंटर किंवा CMA इंटरचा कोर्स उमेदवारांचा असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह वेसाईड अमेनिटीज या पदासाठी BCom, BBA, BSc, त्यानंतर BMS, BHM झालेले उमेदवार देखील ॲप्लिकेशन करू शकता. त्यानंतर सेक्रेटरी BPCL या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुम्ही 10वी-12वी नंतर ग्रॅज्युएशन असणं आवश्यक असणार आहे. यामध्ये ज्या उमेदवारांनी सेक्रेटरियलचा कोर्स केलेला आहे अशा उमेदवारांना या पदासाठी विशेष प्राधान्य देखील दिलं जाणार आहे. त्यानंतर पुढचं जे पद आहे असोसिएटिव्ह एक्झिक्युटिव्ह, क्वालिटी अशुरन्स असेल, ऑफिशियल लँग्वेज इम्प्लिमेंटेशन असेल, याही पदांसाठी मास्टर पदवी दिलेल्या फील्डमधनं उमेदवारांची असणं गरजेचं असणार आहे. विशेष म्हणजे मित्रांनो या सर्व पदांसाठी अनुभवाची आवश्यकता असणार आहे. त्याचे देखील डिटेल्स तुम्ही नोटिफिकेशन जे सविस्तर मी या ठिकाणी लिंक दिलेली आहे त्या ठिकाणून घेऊ शकणार आहात. कायमस्वरूपी असा हा जॉब असणार आहे. सविस्तर नोटिफिकेशन बघण्यासाठी तुम्हाला अधिकृत जाहिरात या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी जाऊन ॲप्लिकेशन करू शकता. ऑफिशियल वेबसाईटची देखील लिंक मी mahajobhub.in या अधिकृत संकेतस्थळावरती दिलेले आहे. बाकी संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे. करिअर या सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, संपूर्ण इन्फॉर्मेशन अचूक भरायची आहे. त्यानंतर एक रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड तुम्हाला मोबाईल नंबरवरती प्राप्त होईल. तो रजिस्ट्रेशन ID पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे. त्यानंतर फोटोग्राफ, सिग्नेचर, सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहे. आणि सर्वात शेवटी 1180 इतकं परीक्षा शुल्क भरून उमेदवारांना त्यांची अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. यामध्ये SC ST फिजिकली डिसेबल उमेदवारांना मात्र कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे. बाकी फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट घेऊन फ्युचर रेफरन्ससाठी तुम्हाला तुमच्याकडे जपून ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. कायमस्वरूपी असा हा जॉब असणार आहे. मात्र या पदासाठी अनुभवाची आवश्यकता असणार आहे. संपूर्ण डिटेल्स तुम्ही नोटिफिकेशनमधनं घेऊ शकता. यासाठी नोटिफिकेशनची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.